सुप्रभातम पुंडलिका. अरे सद्भावे मात्या पित्यांच्या सेवेचा महामंत्र माझ्या गुरूंनी मला दिला. तन मन धनानं मी तो आजवर करीत आलो आहे. नुसती त्यांची सेवाच केली नाही तर आजवर मी त्यांचा शब्द देखील कधीच मोडला नाही. त्यांचा विचार विमर्श केल्याशिवाय कुठलाच निर्णय आजपर्यंत आयुष्यात मी घेतला नाही. तुला जर माझं शिष्यत्व घेण्याची इच्छा असेल तर वेगळ्यानं काय सांगू रे. मातृपितृसेवा हाच माझा अनुग्रह. वाडवडिलांची जन्मदात्यांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. तुझ्या सेवेनं प्रत्यक्ष जगदीश्वर प्रसन्न होऊन तुझला भेटायला येईल. तुला कुठंही जाण्याची गरज पडणार नाही. पण एक मात्र लक्षात ठेव, सेवेत कधीच खंड पडता कामा नये. अरे भीमा नदीकाठी दिंडीरवन आहे. तेथे पवित्र चंद्रभागा नदी आहे. मी जो व्यवसायासाठी लोहदंड वापरतो ना, तो तू घेऊन जा. हा मी नेहमी चामडे बडवण्यासाठी वापरत असे. चंद्रभागेच्या पात्रात जिथे हा लोखंडाचा लोहदंड तरंगेल तिथे तू निवास कर आणि मात्यापित्यांची सेवा कर. श्रीगुरूंना प्रणाम करून मात्यापित्यांना खांद्यावर घेऊन पुंडलिक दिंडीरवनाकडं मार्गक्रमण करीत राहिला. अनेक ठिकाणी त्यानं तो श्रीगुरूंनी दिलेला लोहदंड ठेवून बघितला, पण तो नेमका बुडायचा. पुंडलिक स्वतः डुबकी मारून त्या लोहदंडाला वर काढायचा. असं अनेकदा झालं. शेवटी पुंडलिकाच्या मनात शंका आली, हा लोखंडाचा दंड आहे, हा तरंगेलच कसा? तो तर बुडणारच. पण दुसऱ्या क्षणी त्याचं मन त्याला सांगतं झालं, अरे चामडं बुडवण्याच्या कुंडात गंगा आणणाऱ्या सामर्थ्यवान श्रीगुरूंनी दिलेल्या आज्ञेवर तू शंका घेतोयस. त्यांचा शब्द कधीच खोटा ठरणार नाही. आणखीन थोडा प्रयत्न कर ना. थोडं पुढं गेल्यावर श्रद्धापूर्वक श्रीगुरूंचं स्मरण करून त्यानं लोहदंड चंद्रभागेच्या प्रवाहात टाकला आणि तो लोहदंड आता पाण्यात तरंगतच राहिला. तिथंच पुंडलिकानं एक छोटीशी झोपडी बांधली आणि मात्यापित्यांच्या सेवेत तो अहोरात्र रत झाला. पुढं ह्याच क्षेत्राचं नाव लोहदंड तीर्थ असं झालं. स्वहस्ते शेती करणं, स्वयंपाक करणं, प्रेमानं रांधणं, त्यांना स्नेहभरानं खाऊ घालणं, भोजन झाल्यावर एका मांडीवर मातेला तर दुसऱ्या मांडीवर पित्याचं डोकं ठेवून त्यांना झोप येईस्तवर न हलता तसाच बसून राहणं. त्यांची झोप जर मोडली तर आपल्या श्रीगुरूंच्या आज्ञेचा भंग होईल असं समजून पुंडलिक त्यांना हळुवारपणे थोपटीत असायचा आणि मनातल्या मनात मातृदेवो भव पितृदेवो भव हा जप अखंड सुरू ठेवायचा. कालचक्र फिरतच होतं. अनेक वर्ष लोटलीत, पण त्यांच्या सेवेत मात्र पुंडलिकानं कधीच खंड पडू दिला नाही. पृथ्वीवरील ह्या सामर्थ्यवान योग्याला बघण्याचा मोह प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाला देखील आवरता आला नाही. ते तडक द्वारकेहून निघालेत आणि दिंडीरवनाकडे चालते झाले. तेव्हा पुंडलिक आपल्या मात्यापित्यांना मांडीवर घेऊन स्वस्थपणे बसला होता आणि मातापिता दोघंही निद्रेत होते. अतिथी वेशातील ब्रह्मांड नायकानं पुंडलिकाला आवाज दिला, पुंडलिका, अरे तुझ्या दारी अतिथी आलाय, त्याचं स्वागत देखील तू करणार नाहीस? अतिथी देवा, मी तर माझ्या आईवडिलांची झोप होईपर्यंत उठणार नाही. इथून तसूभर देखील हलणार नाही. कृपा करून ते जागे होईपर्यंत आपण थांबा. भगवंतांनी पुंडलिकाची परीक्षा घेण्याचं ठरवलं. ईश्वर लीलेनं त्यांनी एक मोठा भोंगा निर्माण केला आणि त्याला आज्ञा केली, तू लाकूड पोखरतोस ना, तसं पुंडलिकाची अख्खी पाठ पोखरून काढ, बघूया तो कसा हलत नाही ते. भगवंतांच्या आज्ञेनं त्या भोंग्यानं रौद्र रूप धारण केलं. त्याच्या गुंजारवाचा स्वर अगदी टिपेचा होता. ह्या
भुंग्याच्या कर्कश स्वरांनी माझ्या मात्यापित्यांना त्रास तर होणार नाही ना? त्यांना हा इजा तर करणार नाही ना? ठाईच मांडीतल्या मात्यापित्यांच्या कानावर हात ठेवून मातृदेवो भव पितृदेवो भव जप अधिक वेगानं पुंडलिकानं करण्यास प्रारंभ केला. भुंग्यानं पुंडलिकाची अख्खी पाठ पोखरून काढली. चांगलंच रक्तबंबाळ झालं. त्या भुंग्याला तर चांगलंच खाद्य मिळालं होतं. तरीही पुंडलिक शांतपणे मात्यापित्यांचं डोकं मांडीवर घेऊनच बसला होता. भगवंत मात्र प्रसन्न झाले आणि त्यांनी चतुर्भुज रूप धारण केलं. पाठ पोखरणारा भुंगा अदृश्य झाला. पुंडलिकाची पाठ पुन्हा पहिल्यासारखी झाली. जणू काही झालंच नाही. जगदाधारा, तुमच्या दर्शनानं नेत्र तृप्त झाले. उदार अंतःकरणानं मला क्षमा करा. मात्यापित्यांच्या सेवेत व्यत्यय येऊ नये म्हणून मला उठता यायचं नाही आणि मला गुरु आज्ञा मोडण्याचं पातकही माथी घ्यायचं नाही. शरणागत रक्षका, उदार अंतःकरणानं मला क्षमा करा. पुंडलिकाची मातृपितृभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि गुरु आज्ञाप्रमाण ही अढळ श्रद्धा बघून भगवंतही प्रसन्न झालेत. पुंडलिका, अरे मात्यापित्यांची झोप होईतोवर त्यांना उठवू नकोस, पण मी कुठे थांबू ते तर सांग. भगवंता, माझ्या परमभाग्यानं आपण आलात. तुम्हाला बसण्यासाठी कोणतं आसन द्यावं ह्याचाच मी तेव्हाचा विचार करतोय. पुंडलिकानं आजूबाजूला बघितलं तर त्याला एक वीट दिसली. त्यानं तीच भिरकावली. भक्तवत्सला, यांची निद्रा होईस्तोवर आपण कृपा करून ह्या विटेवर उभं राहा ना. भक्त प्रतिपालक आनंदानं त्या विटेवर उभे झालेत. प्रत्यक्ष जगजेठी 28 युग पुंडलिकासाठी विटेवर तिष्ठले. पुंडलिकाच्या मांडीवर झोपलेले मातापिता कायमचेच झोपलेत. ते उठलेच नाहीत आणि पुंडलिकाच्या आज्ञेसाठी आसुसलेले देव देखील विटेवरच तिष्ठले. म्हणूनच विठ्ठल जाहले. द्वारका सोडून पुंडलिकाच्या भेटीस्तव आलेले विठ्ठल पंढरपुरीच स्थिरावलेत. साक्षात परब्रह्म 28 युग उभे राहिलेत. भगवंत द्वारकेला परत आले नाहीत म्हणून रुक्मिणी माता आणि सत्यभामा देखील वाट बघून बघून कंटाळल्या आणि भगवंतांचा शोध घेण्यासाठी भ्रमण करीत राहिल्या. भ्रमण करत करत अखेर त्याही चंद्रभागा तीरी आल्यात. भगवंतांचं दर्शन झाल्यावर त्यांना फार आनंद झाला. पण भगवंत त्यांना म्हणाले, माझ्या भक्ताची पुंडलिकाची आज्ञा मिळाल्याशिवाय मी द्वारकेस परत येऊ शकणार नाही आणि मीच जिथं विटेवर उभा आहे तिथे तुम्हाला माझ्या शेजारी कुठे जागा मिळणार. भगवंत, आपण जर द्वारकेत येणार नसलात ना तर आम्ही देखील इथंच आनंदाने तुमच्या मागे राहू, असं म्हणत त्याही तिथंच स्थिरावल्यात. कृपाळू, स्नेहाळू, कनवाळू अवघ्या भाविकांच्या लाडक्या विठू माऊलीला, त्यांना विटेवर तिष्ठत ठेवणाऱ्या भक्तश्रेष्ठ पुंडलिकांना आणि संत शिरोमणी श्री रोहिदासांना माझे कोटी कोटी प्रणाम.